जातील। सन्माननीय अध्यक्ष महोदय, आपल्या ही एक गोष्ट लक्षात आलेली आहे, मला आपल्या चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशन वरून कळतंय की गरिबाकरता ज्यांना नोकरी धंदा नाही, ज्यांचं हातावर पोट आहे, ज्यांनी दिवसभर काम करायचं आणि पैसे मिळाल्यानंतर संध्याकाळी आपला बाजारराट घेऊन जाऊन पोट भरायचं, यांच्याकरता ही मनरेगा ही योजना आहे। ही मनरेगा योजना त्यांच्याकरता आहे। मंत्री महोदय, आज आपण एखादा कामगार बोलवायचा झाला तर त्याला ऍडव्हान्स पैसे द्यावे लागतात। ऍडव्हान्स पैसे देऊन तो कामावर येईल की नाही हे सुद्धा नक्की सांगता येत नाही। आणि अशा वेळेला हातावर पोट भरणाऱ्या कामगारांचे तुम्ही 4-4 वर्ष पैसे ठेवता। 4-4 वर्षानंतर ते पैसे आल्यानंतर ते आता आले 26/2 म्हणून त्याचं समर्थन आपण करता। मंत्री महोदय, आपण 0.5% त्यांना 15 दिवसाच्या वरती जर पैसे देण्याकरता विलंब झाला तर आपण त्याच्यावर चार्जेस लावता। मंत्री महोदय, हे आपल्याला योग्य वाटतं का? मंत्री म्हणून गोरगरिबाच्या कामाचे पैसे, गोरगरिबाच्या हातावर पोट चालणाऱ्या सर्वसामान्य माणसाचे पैसे तुम्ही सरकार म्हणून ठेवता आणि वरती फुशारक्या मारता मोठमोठ्या की आम्ही असं गरीबाचं पोट भरतो, आम्ही अशी गरीबाला मदत करतो, आम्ही तशी गरीबाला मदत करतो। आणि मनरेगा सारखी योजना की जिचं आता जी रामजी तुम्ही करून टाकलं, म्हणजे मला वाटतं जी रामजी म्हणजे जयराम श्रीरामच बहुतेक लोकांचं करायचं तुम्ही ठरवलेलं दिसतंय। जी रामजीच्या नावाखाली जयराम श्रीराम म्हणजे तुमच्या लक्षात आला असेल बावनकुळे साहेब। आणि म्हणून अध्यक्ष, बसून बोलू नका। फरांदे ताई, बसा 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 बसा। मॅडम ऐका, फरांदे ताई, ओ मॅडम, भास्करराव, तुमच्याकडून शिक्षण घेण्या इतपत माझी प्रज्ञा नाही। आपलं एवढी बुद्धिमत्ता आहे, आपली एवढी विद्वत्ता आहे तर आपण दिलेलं शिक्षण मला परवडणार नाही। पहिल्या रांगेत बसलो म्हणजे पहिल्या रांगेचे अधिकार आले असं नव्हे। विद्वत्ता खूप तुम्ही मोठी जागेवर जाऊन बसा। आहे, मला पूर्ण जाणीव आहे। आणि म्हणून अध्यक्ष महोदय विषयांतर होत आहे। अध्यक्ष महोदय, आमचं एवढंच फक्त मंत्री महोदयाला सांगणं आहे की आपण अशा पद्धतीनं पैसे ठेवल्याचा हा जर प्रश्न आज जर सभागृहामध्ये आला नसता तर ह्या मला वाटतं गोरगरिबाला पैसेच मिळाले नसते। आणि म्हणून तुमचे अधिकारी करतात काय? तुमचे अधिकारी तुमच्या ही गोष्ट लक्षात आणून देत नाही कसे? तुमचे अधिकारी या ठिकाणी त्यांचा महिन्याचा पगार जर चुकला, लाखो रुपये पगार घेणाऱ्या अधिकाऱ्यांचा जर महिन्याचा पगार चुकला तर त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होतो। आणि म्हणून आपल्याला सर्वसामान्य माणसाची काही देणं घेणं नाही। या सर्वसामान्य माणसाची तुम्ही प्रत्येक सण सोमवार गेल्या 4 वर्षामध्ये आपण काळी दिवाळी केलीत, म्हणून आपला निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी सभागृहामध्ये वॉकआउट करतो। सन्माननीय अध्यक्ष महाराज, अजून उत्तराला वेळ आहे। उत्तर सुद्धा ऐकायची तयारी विरोधी पक्ष सदस्यांची नाही। या गोरगरीब मजुरांच्या मजुरीचं सुद्धा राजकीय भांडवल हे सन्माननीय सदस्य भास्कर जाधव साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे। मी त्यांना परत सांगतो की पुरेशी आर्थिक तरतूद अर्थसंकल्पामध्ये या गरीब मजुरांची देयक किंवा त्यांची रोजंदारी, त्यांची मजुरी देण्यासाठी सरकारने केलेली आहे। याच्यासाठी आवश्यकता पडली तर पुरवणी मागण्यांमधनं अधिकची तरतूद केली जाईल, पण एकाही मजुराचा एकही नव्या पैशाचं जे काही देयक आमच्याकडे प्रलंबित आहे ते मागं ठेवलं जाणार नाही। यामुळं आता जे सन्माननीय अध्यक्ष महाराज 1409 कोटी रुपये केंद्राकडनं आलेले आहेत, त्याला मॅचिंग जी काही राज्य सरकारचा हिस्सा असेल तो त्याच्यामध्ये देऊन 1 महिन्यात या सगळ्या मजुरांची बिलं ही त्यांना या ठिकाणी अदा केली जातील। ठीक आहे। शासनाने यापुढे मजुरांची बिलं रखडून राहणार नाहीत, या संदर्भात अधिक लक्ष टाकून या संदर्भात कारवाई करावी। होय अध्यक्ष महाराज। बोला बोला बोला। महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज। सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन